नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. कोरोना होणं म्हणजे नेमकं काय? माझ्यासोबत आमचे सहकारी मनोज भोयर आहेत, वरिष्ठ पत्रकार. कोविड-19 पॉझिटिव्ह डिटेक्ट झाल्यानंतर मनोज भोयर हे वेगवेगळ्या परिस्थितीतून गेली. मानसिक ताण-तणावापासून आरोग्य आणि स्वतःला नव्याने शोधणं या प्रक्रियेतून गेले. ती सगळी प्रक्रिया आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात. कोविड-19 या विषाणूच्या हल्ल्यातून वाचलेले कोविड योद्धा मनोज भोयर, स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं. रवींद्र, तुलाही आणि मॅक्स महाराष्ट्राच्या संबंध टीमला माझा नमस्कार. खूप दिवसानंतर स्वतः संवाद साधतो आहे. एक वेगळं नातं मॅक्स महाराष्ट्राशी आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांशी राहिलंच आहे. त्यातली गंमत म्हणजे ज्या दिवशी ती टेस्ट झाली, मी आणि माझी पत्नी टेस्ट करायला गेलो, त्यावेळेला त्या चेंबूरच्या सगळ्या त्या ईस्टर्न क्लबच्या कोरोना चाचणी कॅम्प मध्ये तुझी भेट झालीच होती. पण त्यावेळेला अंदाज तुलाही आला नसेल. मॅक्स महाराष्ट्राचे सहकारी त्यावेळेला भेटले, तमाम पत्रकार, वेगवेगळ्या पत्राचे. खूप दिवसानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भेट झाली होती आणि 53 पत्रकारांना लागण झाली होती. त्यात फोटोग्राफर्स, सगळे कॅमेरामन, प्रिंट, टीव्हीचे सगळे पत्रकार, हे सगळे होतेच. त्यामुळे एक त्याचं दडपण साधारणतः आपल्या मनावरती येत होतं आणि त्याचं वाईटही वाटत होतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत लागण झाल्यानंतर स्वाभाविकता आणि त्या बातमीची देशभरात चर्चा झाली होती. नव्हे जगभरात त्या बातमीमुळे त्या बातमीची नोंद घेतली गेली होती आणि अर्थात देशभरामधनं फोन येत होते. आपण बराच काळ, दीर्घकाळ नॅशनल चॅनलमध्ये काम केल्यामुळे नॅशनलच्या काही पत्रकारांची केवळ उत्सुकता म्हणून, काळजीमुळे आणि आपल्या फ्रॅटर्निटीसाठी म्हणून मला खूप फोन येतच होते आणि त्यांनी मी सांगत होतो की काही काळजी करू नका, मला त्याची अद्याप लागण झाली नाही. पण आता ज्या वेळेला ही लागण होते त्यावेळेला अत्यंत मानसिक एक वेगळा चिंतेचा प्रवास सुरू होऊन जातो आणि त्या अगोदर गेले 1.5 महिना सातत्यानं ऑफिसमध्ये जात असताना खूप काळजी घ्यावी लागत होती, कुटुंबाची, स्वतःची, चॅनल मधल्या सहकाऱ्यांची, आणि खूप एक वेगळं टीम वर्क त्या ठिकाणी आपल्याला दिसत होतं. पण आता देशभरात कोरोनाच्या संबंध बातम्या कव्हर करत असताना आणि महाराष्ट्रात खास करून चिंतेचं वातावरण निर्माण झालं असताना मनामध्ये सातत्यानं घालमेल सुरूच होती. कारण मी साधारणतः दुपारच्या सुमारास जात होतो आणि रात्री 12 वाजता मी घरी परत होतो. कारमधनं जाणं, सहकाऱ्यांमधनं जाणं, सहकारी वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑफिसला येत होते. स्वच्छतेची सगळीच काळजी आम्ही घेत होतो. पण ज्या दिवशी मला असं कळलं की स्टुडिओतल्या कॅमेरामनला याची लागण झाली आणि तो पॉझिटिव्ह आलाय, त्यावेळेला मात्र मी स्वतःहून घरामध्ये क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी चेंबूरच्या त्या टेस्ट कॅम्प मध्ये आपली भेट झाली आणि मी आणि माझ्या पत्नीने टेस्ट केली. आता तिथून प्रवास सुरू झाला होता, कारण स्टुडिओमध्ये कॅमेरामनला ज्या माझ्या सहकार्याला लागण झाली होती त्याचा आणि माझा संबंध खूप जवळून येत होता. त्यामुळे मला याची खात्री होती की लागण होण्याची खूप शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी दाखल झालो. तिथून माझा एक वेगळा प्रवास सुरू झाला. खूप बोलण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे, पण तुर्तास एक प्रास्ताविक म्हणून मी इतकीच माहिती आता दिली आहे. पण ज्या वेळेला तुला लक्षात आलं की कोविड-19 ची टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह यावी अशी सगळ्यांची अपेक्षा, प्रार्थना असते आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली, आणि मग तू कुठल्या म्हणजे आपण भावनिक आंदोलनांमधून आपण एखादा माणूस जातो. अनेक बातम्या वाचलेल्या असतात की अनेक लोक मृत्युमुखी पडलेली आहेत, अनेक लोकांना त्याचा इम्पॅक्ट नंतरच्या काळात पण जाणवतो, विकनेस जाणवतो. तर त्यावेळेला नेमकं काय वाटलं? आपण पॉझिटिव्ह आलो, मग क्वारंटाईन हॉस्पिटलमध्ये नेलं, तो प्रवास असेल, हॉस्पिटल मधला प्रवास, नेमके त्यावेळेच्या भावना काय होत्या? छातीमध्ये तुमच्या धस्स होतं. तुम्ही कितीही मनानं मजबूत असाल, आत्मबळ तुमचं खूप मोठं असेल, कारण पत्रकार म्हणून वेगवेगळ्या संकटात तुम्ही काम करत असता. त्यामुळे तुमची स्वतःची एक विल पॉवर गेल्या अनेक वर्षामध्ये, खास करून जर तुम्ही रिपोर्टिंग करत असाल आणि अनेक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही काम करत असाल, तर तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व होत असतं. तुम्ही अनेक अडचणीवरती मात करत असतात.
सर्वात महत्वाचं म्हणजे काही प्रत्येक वेळेला तुमच्या जवळ सर्व साधन संपत्ती नसते. जगण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्याही असतात. हे माझंच नव्हे, तुझंच नसेल, अनेक पत्रकार मीडियामध्ये अशाच पद्धतीनं काम करतात. ते केवळ रिपोर्टिंगच्या फील्डमध्ये काम करत नसणारे सगळे इनपुटवाले व्यक्ती नसतात, इनपुटमध्ये काम करणारे पत्रकार नसतात. तर माझं असं मत झालंय की आउटपुटमध्ये काम करणारे तासन तास चाही न घेता बातम्यांच्या प्रेशरमुळे काही न खाता आणि अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या ताणतणाव असताना सुद्धा ते आपलं काम डिलिव्हर करत असतात. त्यामुळे पत्रकारांच्या पर्सनॅलिटीज या वेगळ्या पद्धतीनं तयार होत असतात. पण तरी तो माणूस असतो, त्याला कुटुंबाची जबाबदारी असते. आणि कोरोना पूर्वी आपण पाहिलं की गुजरात दंगलीमध्ये आपण काम केलेल्या अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये, त्यामुळे प्रसंगाला, कुठल्या कठीण आणि आव्हानात्मक प्रसंगाला सामोरं जायचं असेल तर आपण जातोच, आपल्याला पर्यायी नसतो. पण कोरोनाचा हा विषय अत्यंत वेगळा होता. मला लागण झाली आहे म्हणजे मला भीती माझ्या मुलाला लागण होईल अशी असते, माझ्या पत्नीला त्याची लागण होऊ नये. सुदैवाने माझे आई वडील माझ्या जवळ नव्हते, ते वर्ध्याला होते, ही एक त्यातली चांगली बाब. पण अनेक लोकांकडे आई वडील असतात, त्यामुळे तीही भीती असते. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पोलीस, नर्सेस, डॉक्टर, अधिकारी यांना ती भीती असते, कारण त्यांना त्यांच्याजवळ वृद्ध आई वडील राहत असतात. माझ्या सोसायटीला माझ्यापासून काही होऊ नये, माझ्या घरात राहणाऱ्या लोकांना माझ्यापासून काही कुठली बाधा किंवा होऊ नये, हे मला खूप वाटत होतं. आणि त्यामुळे रवी, मी ताबडतोब, फार वेळ लावला नाही, मी घरात आलो, माझ्या एका बेडरूम मध्ये मी क्वारंटाईन झालो. मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला गेलो आणि मी टेस्ट करताना सुद्धा मी त्या चेंबूरच्या टेस्ट करण्यासाठी माझी पत्नी वेगळ्या गाडीने आलो, इतकी आम्ही काळजी घेतली होती. आता हॉस्पिटलमध्ये पर्याय नव्हता, त्यामुळे तिने मला सोडून दिलं होतं. त्यावेळेला सोसायटीलाही कल्पना नव्हती. आणि त्यामुळे एकदा सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर माझा वेगळा प्रवास सुरू झाला. त्या रांगेमध्ये अनेक अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना, ते संशयित रुग्ण होते, काही केस पेपर काढला, सामान्य माणसासारखी सगळी एंट्री झाली. आपल्या पत्रकारांची ओळखी असते. डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांना मी बोललो होतो, तर ते म्हणाले की जर तुला ताप आला तर तू ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल होणं चांगलं राहील. आणि मला कुठलीही लक्षणं वेळेपर्यंत नव्हती, पण 21 तारखेला मी टेस्ट केल्यानंतर मला रात्री सणकून ताप आला. तो काही तासांसाठी मला खूप ताप आला असला तरी मला त्याचा विकनेस माझ्या शरीरावर खूप जाणवत होता आणि माझी रात्रभर झोप झाली नव्हती. त्यामुळे मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी 10 वाजताच्या आसपास मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. एक दोन लोकांची ओळखी होती, त्यांना फोनही केले, पण सामान्य माणसांसारखं माझी त्यांनी रवानगी ही कोविड संशयित वार्डात केली. तिथून परत मला त्यांनी खाली पाठवलं. तिथे काही चाचण्या झाल्या, रांगेत उभं राहून जेवण झालं, चहाही मला गेल्या गेल्या मिळाला. आणि सर्व पायधुणी, डोंगरी, नागपडा या भागातली सर्वात जास्त संशयित ही रुग्ण, आणि नंतरच्या काळामध्ये मी पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वार्डात तीच रुग्ण होती. अत्यंत गरीब घरातली, सर्वसामान्य घरातली सगळी रुग्ण होती. आणि अशा वातावरणामध्ये मी कधीही गेलो नाही. मी माझे वडील ऍडमिट असताना त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली, तेव्हा वर्ध्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण मला स्वतःहून ऍडमिट होण्याची माझ्या आयुष्यात ही पहिली वेळ होती. आणि त्यामुळे त्या रुग्णांसोबत एक सहकारी रुग्ण म्हणून तुम्हाला संशयित राहायचं असेल तेव्हा ती अत्यंत वेगळी परिस्थिती असते. माणसंच हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी पुरेशी नसल्यामुळे अस्वच्छता राहणार, त्याला हॉस्पिटलला जबाबदार तुम्हाला धरता येत नाही. त्या विषयावर तू प्रश्न विचारला तरी मी उत्तर देईल, किंवा मी नंतरही मला स्वतःहून ती गोष्ट सांगायची आहे. अत्यंत तर मनोज, रुग्णालयामधली स्थिती तू सांगत होता की ज्या वेळेला तू रांगेमध्ये होता त्यावेळेला इतर संशयित लोकही तिथे होती, आणि त्यावेळेला नेमकं काय वाटत होतं की त्या सगळ्या लोकांच्या सोबत वावरत असताना कमी मनुष्यबळ एक आहे छोटा धागा, रुग्णालयामध्ये? ज्या वेळेला मी तिथे संशयित रुग्ण म्हणून होतो त्या दिवशी माझी एक टेस्ट कोरोनाची सरकारी झाली, ही आपली प्रायव्हेट होती. आणि सरकारी टेस्ट झाल्यानंतर आणि प्रायव्हेट लॅबचा रिपोर्ट हा दुसऱ्या दिवशी येणार होता. आणि स्वाभाविकता त्याची प्रतीक्षा होती, आपल्याला याची लागण होऊ नये असं वाटत होतं. समजा आपल्याला लागण झाली तर मग आपल्या परिवारांची टेस्ट करावी लागेल, मुलाची पण टेस्ट करावी लागेल, बायकोची टेस्ट झाली होती. तो जो एक 2-3 तासांचा वेळ होता तो खरंच खूप ताणतणावाचा होता. पत्नीही सातत्यानं फोन करत होती आणि मला रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळत नव्हतं. आणि मला अशी बातमी माझ्यापर्यंत धडकली होती की सर्व टेस्ट केलेल्या पत्रकारांचे हे निगेटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत.
त्यामुळे मी बिंदास होतो. डॉक्टरांनाही सांगितलं, तेही त्यांची चिंता दूर झाली. ते म्हणत होते की तुझ्या सर्व टेस्ट इथे केलेल्या ज्या नॉर्मल ईसीजी आणि बाकी ज्या टेस्ट करतात त्या सर्व नॉर्मल आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. मी आणखी आनंदित झालो. पण हा आनंद माझा काही काळच होता. हालमेल होती, फोनाफोनी होती. मित्र आपले मनोज चंदिले यांना फोन केला होता, तुलाही फोन केला होता. मग नंतर अशी बातमी आली की 3 लोकांना लागण झालेली आहे आणि बाकी लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. काही कॉन्टॅक्ट वापरून मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ठाण्यावरून माहिती काढली. तिची टेस्ट निगेटिव्ह आली होती. आनंदाची बाब होती. माझी पॉझिटिव्ह आली. काळजात धस्स झाला. आणि हे माणूस म्हणून होतच. हळूहळू आपल्याला परिस्थितीवर मात करावी लागते. तासातासाला आपली लढाई असते आणि ती लढाई आपल्याला जिंकायची असते. म्हणून कदाचित आपल्याला कोरोना योद्धा म्हणत असतील. पण खरं तर पेशंटपेक्षा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, जीवघेण्या परिस्थितीमध्ये जे लोक खऱ्या अर्थानं पोलीस कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर काम करतात, मला असं वाटतं माझ्यापेक्षा ते जास्त कोरोना योद्धा म्हणून असतील. आणि ज्या या रेड झोन मध्ये काम करणाऱ्या आता काही लोकांची यादी सरकारकडे आली, ते कोरोना योद्धा जास्त पात्र ठरतील. पण तरी या परिस्थितीवर मात करत करत पुढे जायचं होतं. दुपारच्या वेळेस मला तिथे कोरोना पॉझिटिव्ह वार्डामध्ये माझी रवानगी झाली. प्रत्येक गोष्ट हळूहळू आपल्या गतीनं हॉस्पिटलमध्ये होत होती. त्याला कारण होतं अपुरं मनुष्यबळ. डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी एक वेगळी व्यवस्था होती, वॉर्ड बॉयसाठी सुद्धा होती. अस्वच्छ होती, काही ठिकाणी मानवी प्रवृत्ती असते आणि त्यामुळे लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वच्छता करत होती. जी जागा स्वच्छ आहे ती आणखी स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करण्याची गरज असताना सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मानवी प्रवृत्ती दिसते आणि हॉस्पिटलला दोष देऊन मोकळं होतो. पण खरं तर तसं नाहीये. त्या जास्त खोलात आपण जाऊ नये आणि जेवणाची जागा असेल किंवा बाकी सगळी पाणी पिण्याची जागा असेल, हात धुण्याची वेगवेगळ्या जागा असताना त्याचा त्या पद्धतीने वापर करण्याची गरज होती. त्या दिवसाला मी 2 डेड मरण पावलं होतं. त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी जाणं झालं होतं. पण अशा पद्धतीचं भयावह वातावरण पहिल्यांदाच पाहत होतो. त्याचं एक दडपण होतं. दुसरा एक 65 वर्षाचा एक वृद्ध माणूस होता, तो मरण पावला होता. त्याला खूप आजार होते. दोन्ही मृत्यू हे वेगवेगळ्या आजारानं झाले होते. दोन्ही डेड बॉडी मी पाहिल्या होत्या. तिथे रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी म्हणून मी आणि नर्सेसनी प्रयत्न करून सुद्धा आम्ही थकलो. ही गर्दी कमी झाली होती. कोरोना संशयित वाढ जरी असेल तरी पण तिथे गर्दी ही त्यांच्या आरोग्यासाठी, रुग्णांच्या आरोग्यासाठी आणि नर्सेस डॉक्टरांसाठी ती अजिबात चांगली नव्हती. त्यामुळे आपण जे काही सामाजिक प्रयत्न अशा वेळेला करत असतो ते मी केले. संध्याकाळी ज्या कोरोना पॉझिटिव्ह वार्डामध्ये मला जायची इच्छा नव्हती, त्या वार्डात जो दुरून दिसणारा वार्ड होता आणि संशयित वार्डाच्या अगदी पुढे होता, तिथे माझी रवानगी झाली. एक बेड मला देण्यात आलं. नंतर मग ते बेड बदलून अत्यंत हवेशीर दुसऱ्या बाजूच्या खोलीमध्ये माझी पाठवणी झाली. आता तिथे गेल्यानंतर काय, त्या बेडवर माझा सगळा मी पसारा मांडला. माझी एक बॅग होती कोंबून भरलेली, जे मला सुचत होतं ते सामान मी त्यात टाकलं. 2 बरमुडे माझ्याकडे होते, बरमुडावरतीच मी गेलो. ती परिस्थिती यासाठी सांगायची आहे की तुम्हाला घरून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अजिबात सुचत नाही. सुदैवाने मला अँब्युलन्स आली नाही. ती अँब्युलन्स सोसायटीतल्या लोकांनी पाहिली नाही आणि सोसायटीच्या लोकांना सर माझ्या बायकोनं माहिती देऊन ठेवली होती. मी कमिटी मेंबर आहे, सोसायटीचे सेक्रेटरी, अध्यक्षांना सुद्धा पूर्वकल्पना या माझ्या पॉझिटिव्ह असण्याची दिली होती. त्यामुळे ते सजग झाले होते. महापालिकेनेही काळजी घेतली. तेही सुद्धा इथे येऊन त्यांनी फवारणी केली, आवश्यक सूचना दिल्या, फलक लावले माहितीचे. आता यात कोरोना वार्डातली तुमची जी लढाई असते ती खूप महत्वाची असते आणि ती तुम्हाला स्वतःच्या ताकदीवरती लढायची असते. मी जसं म्हणालो की तासाला तुम्हाला तुमची लढाई लढायची असते, त्यावर मात करून पुढे जायचं असतं. ते मीही करत होतो. पण आपण सामाजिक पत्रकारिता केली असल्यामुळे आपल्याला इतर गरीब रुग्णांबद्दल जास्त कळाव असतो आणि तरी सुद्धा आपल्याला फारसं जवळ जाता येत नव्हतं, कारण कोरोना वार्ड होता. एक उभा असायचा, उभाच असायचा, बसायचा तर बसायचाच किंवा झोपला तर झोपायचाच. सुरुवातीला आपल्या ताकदीवरती तो एक जेवणाची प्लेट घेऊन शरीर सांभाळत यायचा. मला 2 दिवसानंतर ती परिस्थिती दिसली नाही. तो तसाच पडून राहायचा. काळजी वाटायची. मोठ्या हिमतीनं मन व्हायचं की जवळ जाऊन त्याला किमान आपण आपल्या हाताने, माझ्याकडे हँड ग्लोव्ह, वॉर्ड बॉय काही तासानंतर यायचं कमी असल्यामुळे. त्यामुळे मी त्याला सरकवण्याचा प्रयत्न केला. ही हिंमत मी 1 दिवसानंतर अंगामध्ये, कारण कोरोना, त्याचा कोरोना वेगळा, माझा कोरोना वेगळा, असं काही डॉक्टर नाही म्हणाले. त्यामुळे माझी हिंमत वाढली. सर्व कोरोना बाधित हे एकाच पातळीवरचे असतात. वेगवेगळे आजार जे जडलेले असतात, त्याची एक भीती असू शकते. त्यामुळे मी त्याच्याजवळ गेलो, त्याला पाणी पाजणं,
त्याला बिस्किट त्याच्या तोंडामध्ये टाकणं, परत पाणी टाकणं, मग तुम्हाला पुढे न सांगायचं पद्धतीने चालत होतं. हळूहळू त्याच्या शरीरावरचा सगळा त्याचं नियंत्रण संपत चाललं होतं आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. 8 दिवस मी तिथे होतो. त्यानंतर मी 7 दिवस दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो, ज्याचं हॉस्पिटलमध्ये रूपांतर झालं. त्यामुळे हे एक तर मनाला खूप चांगलं वाटत होतं. लोकांना सांगण्यासारखं त्यात काही नाही आहे, पण अशी एकमेकांची काळजी थोडी बहुत सगळेच घेत होते. अब्दुल नावाचे एक खूप मोठे गृहस्थ होते पायदुडीतले, ते तर प्रत्येकाला जेवणाची आठवण करून देते. ते मला खास करून चहा आला, सकाळचं जेवण आलं. रात्रीच्या जागरणामुळे सकाळची आपल्याला उशिरा झोप उघडते, पण तिथे झोपही नीट नव्हती, त्यामुळे सकाळी उठायची आणि ते समोरच्या रूम मधनं मागच्या रूम मध्ये यायचे सांगायला. तर माणुसकीचं जे काही उत्तम दर्शन आहे वेगवेगळ्या माणसातलं, ते दिसत होतं. आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की आपण आता रुग्ण आपल्याला मात करायचीच आहे आणि आपल्याला जे काही व्हायचं, औषधाचा डोस सुरू झाला होता. 2-3 दिवस तो माझ्या अंगात ताप होता, तो ताप नंतर मला काही आला नाही, बॉडी वीक होती. पण नंतर मग मी योगा, प्राणायाम, नंतरच्या 3ऱ्या दिवसानंतर 4थ्या दिवसानंतर मी काही वॉर्मअप्स वगैरे सुरू केले. आता गंमत अशी की ते बाकीचे लोक बघत होते आणि त्यात माझा सहकारी दुसऱ्या त्याच रात्री त्याने मला रात्री आवाज दिला. मी म्हणलं इथे कोण ओळखीचं आहे म्हणून. तो म्हणाला की मी आगरीपाड्यावरून आलेलो आहे, वडिलांना घेऊन आलोय. अँब्युलन्स मिळाली नाही तर वडिलांना बाईक वरती तो घेऊन आला होता. रात्री 11:30ला भेट झाली. त्याला माझ्या जवळच्या केळी बिस्किट वगैरे दिली आणि त्या बाजूच्याच बेडवर म्हटले इथे रिकाम आहे, तू बस. त्याची हिंमत होत नाही. तो सरळ म्हणाला हे तुम्हीच करा, तुम्ही कॅम्प बिम खूप केलेले आहेत, सोशल कॅम्प, आणि त्याला थोडी बहुत जी काही माझ्याबद्दल माहिती होती. त्यामुळे माझे योगा प्राणायाम बघून इतरांनाही वाटत होतं. ते थोडेसे आपले 3ऱ्या दिवशी हात हलवायला लागले बेडवरती. या काहीतरी करतो, असं केल्याने काहीतरी होतं. म्हटलं करा, चांगलं आहे, साधे अनुलोम विलोम हे आपण करूया, आपल्याला श्वसनासाठी फुफ्फुस मजबूत ठेवण्यासाठी मदत होईल. मग माझा मित्र मात्र करत होता. त्याला तो तरुण असल्यामुळे, पत्रकार असल्यामुळे तो ताबडतोब त्यांनी त्याच्यावरती अंमलबजावणी केली. कारण या गोष्टी आता डॉक्टर सुद्धा सांगतात की तुम्ही योगा आणि प्राणायाम करा. मग नंतर तिथे आणखी एक मुस्लिम बांधव आले आणि ते रडायला लागले. म्हटलं का रडतोस? तर तो मला म्हणाला की एवढं कुणाशी बायकोशी बोलताना अजिबात रडायचं नाही. म्हणा बायकोशी बोलत नाही, आत्तेभावाशी बोलतोय. म्हटलं काय आजार आहे? तो म्हणाला डायबिटीज आहे. म्हटलं मग तुम्ही आणखी काळजी करण्याची गरज आहे, म्हणजे काळजी घेण्याची गरज आहे, काळजी करू नका. तर अशा पद्धतीने रुग्ण खूप येत होते. कधीच रात्रीमध्येच कोणाचा तरी आवाज येत होता, कोणाला तरी हॉस्पिटल व्हेंटिलेशनवर घेऊन व्हेंटिलेटर लावण्याची गरज पडत होती. त्याच्यासाठी वेगळ्या व्यवस्थेमध्ये त्याला जावं लागत होतं. रात्री 2 वाजता कुणाचा तरी आवाज यायचा, मी परत उठून उभा व्हायचो. कारण कोणीच कुणाच्या जवळ जाण्याची मानसिक तयारी नव्हती. कोरोनाची दहशत तुम्ही बघा, इतर वेळेला आपण रुग्णालयामध्ये सगळेच एकमेकांच्या जवळ जातात, माहिती घेतात, आपल्या जवळचं काही साहित्य देतात. कोणी त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करण्याचा प्रयत्न होतो की आपल्यालाही आपल्या तब्येतीची काळजी, आपल्याला त्यातून बाहेर पडायचं. पण हे करावं लागलं होतं. डॉक्टरांना बोलव, नर्सेसला बोलव, थोडी त्यांना मदत कर. अशा पद्धतीनं आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी आणि आपली पुढची टेस्ट निगेटिव्ह होण्यासाठी मी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने 28 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता माझी टेस्ट झाली आणि ती पॉझिटिव्ह आली. आणि अर्थात ती पॉझिटिव्ह आल्यामुळे परत एकदा जे 23 तारखेला रिपोर्ट आल्यानंतर माझ्या छातीत धस्स झालं होतं, भीती वाटली होती, तशीच भीती मला आली. कारण मला त्याची अपेक्षा नव्हती. मुळात माझी टेस्ट निगेटिव्ह येईल असंच मला वाटत होतं. कारण मी ऑफिसला जाताना सुद्धा रोज 2 फ्रुट्स खात होतो. ऑफिसमध्ये मी फ्रूट, आणि ऑफिसमध्ये मी गरम हळदीचं पाणी रोज पित होतो, स्टुडिओत अँकरिंग करताना, इंटरव्ह्यू करताना. आणि घरून मी व्यायाम करून निघत होतो आणि जेवणही नीट करत होतो, कारण सगळाच गोंधळ घरचा ऑफिसचा सगळाच होत होता. पण कॅमेरामन हा जवळून माझ्या संपर्कात असल्यामुळे ती मला 28च्या त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वाभाविक माझ्या मनामध्ये भीती आली. मला असं वाटलं की या वातावरणातनं बाहेर पडण्याची गरज आहे. मित्रांचा सारखा दबाव होता की तू बाहेर जा, इथे का थांबलास? पण मी म्हणालो सरकारी डॉक्टरांची ट्रीटमेंट ही नेहमीच चांगली असते आणि मला खूप समाधान आहे. हॉस्पिटलमध्ये आलो आणि सामान्य लोकांमध्ये तुम्ही आहात तर काय वाईट आहे. अर्थात रोज आपली स्वच्छता, टॉयलेट, बाथरूम हे स्वतः करावी लागायची. खरं तर पहिल्या संशयित वॉर्डामध्ये मी काही आंघोळ करू शकलो नाही, म्हणून 2 दिवसानंतर इथे आंघोळ केली. ती लाईफबॉयच्या साबणाने केली. ती मला 2-3 दिवसानंतर मिळाली. काहीच सामान होतं माझ्याजवळ, ब्रश होता, टावेल कसा बसा आपला कोंबला होता. पण ही परिस्थिती माझ्यावरच होती का? महाराष्ट्रात, देशभरात अनेक रुग्णांवर ती परिस्थिती आली. मी त्याचा एक प्रतिनिधी म्हणून तिथे होतो, किंवा मी एक सहकारी रुग्ण म्हणून होतो. त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली एक वेगळी गंमत म्हणा, एक वेगळे अनुभव म्हणून होते.
त्यानंतर मी लाईफ बॉयनीच आपले छोटे जे काही कपडे होते ते धुतले. हे वेगवेगळे अनुभव होते, हे शेअर करण्यासारखे आहेत आणि नाही ती आहेत. तुम्हाला परिस्थितीवर त्याही मात करावी लागते. जेवण मिळत होतं, कधी पोळ्या नसेल तर ब्रेड पण मिळायची, तर तुम्ही त्यात तक्रार करण्यासारखं मला वाटत नाही. पुन्हा इथे सुद्धा काही लोक घाण करत होते, वॉर्ड बॉय येऊन साफ करत होता, कारण तो विलेपार्लेला राहणारा, दिवसातून एक वेळा येणार, दोनदा सफाई करणार. पुढची जबाबदारी आपली होती. एखाद्या पॉटमध्ये जर तुम्हाला त्या युज अँड थ्रो जेवणाच्या प्लेट्स ठेवायच्या आहेत, मला जाऊन तिथे त्याला दाबावं लागायचं, कारण ते दुथडी भरून व्हायचं. मग हे इतरांना का करावं असं वाटत नाही, माझ्या मनाला वाटत होतं. सांगून उपयोग नव्हता, मी करायचो रोज. त्याच्यामुळे ते जेवण सॅनिटायझर माझ्यापर्यंत आलं होतं, माझ्याकडे होतं. मी स्वच्छ हात धुवायचो, परत आपल्या बेडवर यायचो. भरपूर नेटफ्लिक्सवरती सिनेमे पाहिले, जितकं शक्य होतं तितकं. जे राहून गेलेलं काम तर बंद झालं होतं, न्यूज अपडेट पासून दूर होतं. एक मला प्रश्न विचारायचा आहे की सोबतचे काही पेशंट्स या दरम्यान एक्सपायर्ड झाले. आता बोलणारा माणूस काही वेळानंतर जिवंत नाही हे कळल्यानंतर, आणि पुन्हा कोरोना नंतर बऱ्याचदा हेच होतं की जर तुम्ही काळजी घेतली नसेल, तुम्हाला इतर काही आजार असतील, तर मृत्यू हा आहेच. ही जी काही भीती आहे, आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये लाखभर मृत्यू होणं, याचं दडपण सतत वाटायचं का? इंटरनॅशनल न्यूजचं खास करून दडपण हे तिथल्या लोकांवर पण होतं का? की हे बघा, अफवा, हे दडपण मेसेजेस? रवींद्र, हे दडपण माझ्यावरही होतं. मी काळजी घेत होतो, पण मला काळजी नव्हती अशातला भाग नव्हता. जी काही काळजी मला घ्यायची होती, माझं आरोग्य आणखी चांगलं करण्यासाठी, आणि या सगळ्या परिस्थितीतनं मला बाहेर पडायचं होतं. कुटुंबाची तुमच्यावर जबाबदारी, आणि महत्वाचं म्हणजे हे मी माझ्या वर्ध्याच्या आईवडिलांना अजिबात सांगितलं नव्हतं. याची माहिती सोसायटीला झाली होती, माझ्या पत्नीलाही माहिती होती, मुलाला याची माहिती होती. माझे मित्रासमान असलेल्या माझ्या जावयांना, संजय ठाकरे यांना माहिती होती, आणि माझी दिल्लीमध्ये एक फॅमिली आहे, तर माझ्या मावस भावाला आणि गायकवाडला मी माहिती होती. त्या 4 व्यक्तींशिवाय कुणालाही माहिती नव्हती, त्यामुळे मला फोन येत नव्हते. पण मला सातत्यानं त्यांना अपडेट द्यावे लागायचे, त्यामुळे ही भीती होती. डोळ्यासमोर तुम्ही जेव्हा मृत्यू बघता काही लोकांचा, त्यावेळेला तुम्हाला ही भीती वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण माझ्या कोरोना पॉझिटिव्ह वार्डामध्ये मी असताना कुणाचाही मृत्यू झाला नव्हता, पण काही रुग्ण हे सिरियस होते. त्यांच्यावर ते दडपण खूप होतं, आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायला कोणीही नव्हतं. एक तर कोरोना पॉझिटिव्ह वार्डामध्ये कुणालाही शिरकाव नसतो. जे येतात ते सगळे पीपीई किट घालून, वॉर्ड बॉय, नर्सेस, डॉक्टर येतात. त्यांनाही आपली मुलं असतात, दूर दूरून येतात. नंतरच्या काळामध्ये मी काही माहिती घेतली तर मला कळलं की एक नर्स 3.5 वर्षाची मुलगी त्यांना आहे. त्याही अवस्थेत लोक जुळवण्या अवस्थेत काम करतात. मला सांगा, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करण्यासाठी म्हणून काही लोक येतात, पण त्यांनाही घरदार आहे, त्यांनाही आपला जीव महत्वाचा वाटतो, त्यांनाही मुलं मुली आहे. पण केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, आणि त्यांची समाजाला, हॉस्पिटलला गरज आहे म्हणून ती येतात असं नव्हे. ते एक सामाजिक बांधील, त्यांची सोशल कमिटमेंट त्यांच्या नोकरीची असते. हिट कमिटमेंट, ही प्रामाणिकता, त्यातला हा जो सिरियसनेस आहे, जर लोकांनी पाळला असता, पाळला सुद्धा, मोठ्या प्रमाणात पाळला, पण काही ठिकाणी त्याला उशीर झाला, काही ठिकाणी त्यांनी व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. हे जर केलं नसतं या लोकांकडे बघून, तर परिस्थिती काही आटोक्यात आणता आली असती. पण देशात आपण सगळीकडेच आपण ते वातावरण पाहिलं. पण लोकांनी जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात पाळली. मला असं वाटतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये घरात 2-2, 2.5 महिने काढणं, आणि लहान मुलांनी खास करून काढणं, हे सोपं नाही. या सगळ्या गोष्टीचा ताण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा येतो. तुम्ही ताण तणावातच असता, त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न हा सातत्यानं हिशोब तुम्हाला केला का करत सगळ्या राहावा. आयुष्याचा हिशोब केला का ह्या दरम्यान? म्हणजे फायनान्शियल हिशोब, आयुष्याचा हिशोब. जसं काही लोकांनी सांगितलं की आम्ही कोरोना वार्डात होतो त्यावेळेला आम्ही प्रॉपर्टी कोणाला वाटायची ही ठरवून टाकलं होतं. म्हणजे आपल्याला, आपण त्या मानसिकतेत येत जातो का हळूहळू, की दिसतं की नाही ठीक आहे आपण याच्यावर मात करू? काय होतं नेमकं या दोन द्वंद्वामध्ये, नेमकं काय सुरू असतं? कोरोना बाधित वार्डामध्ये असताना खरं तर तुम्ही सगळ्या ताण तणावापासून आधी मुक्त व्हा, असं आवर्जून सांगितलं जात होतं. म्हणजे सांगायला तिथे कोणी लोक येत नव्हते, पण आता पत्रकार म्हणून मला माहिती होतं, आणि लोकांना सुद्धा वाचून माहितच होतं ऐकून. त्यामुळे सगळ्या गोष्टींपासून दूर होतो, कशाची फारशी चिंता केली नाही. जेवढं मुक्त राहण्याचा प्रयत्न करत होतो, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, फारही लोकांशी बोलत नव्हतो. खूप कमी लोकांशी बोलत होतो. आजूबाजूच्या रुग्णांशी कामानिमित्त बोलणं व्हायचं. आणि त्या पार्किन्सनवाल्या रुग्णाचा जर विचार केला तर मी त्यांच्याकडे बसून असं दुरूनच नमस्कार करत होतो. नंतर नंतर तेही नमस्कार करत होते, हसत होते. म्हणजे अशा पद्धतीनं खुणांनी काही लोकांशी थोडंसं बोलून ताण हलका करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि समोर एक, आता ते युरोपियन हॉस्पिटल होतं, युरोप म्हणजे इंग्रजांच्या काळात बांधलेलं होतं, त्यामुळे
बाकी सगळी वार्डातली परिस्थिती सेम होती, पण त्या खिडकीत आल्यानंतर बरं वाटायचं. कारण खिडकीत आल्यानंतर तो सगळा समुद्रकिनारा दिसायचा, मोठमोठी जहाजं, खासगी नेव्हीची, कोस्ट गार्डची दिसायची. एक समोर असा विशाल समुद्र, त्याच्याकडे बघून आपण विचार करायचा की आपण जरा विशाल व्हायचंय, आपल्याला मोठं व्हायचंय. आपल्याला कुठलं तरी जहाज येईल आणि आपण अडकलेल्या स्थितीत आपल्याला आणि आपल्या सगळ्या सहकारी रुग्णाला एक दिवस घेऊन त्या जहाजात बसून आपल्या घरी सोडून देतील, असं मला वाटत होतं. काही कवी कल्पना सुचत होती, काही काही वेळा आपण गंभीर होण्याचा प्रयत्न करत होतो, थॉटफुल होण्याचा प्रयत्न करत होतो. हा प्रयत्न मी करत होतो. शेवटी ज्या गोष्टी होत्या त्या त्या ठिकाणी कायम होत्या. दिवसाला 3 वेळा औषध घ्यायचं होतं, HCPचा डोस पूर्ण करायचा होता, व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायच्या होत्या. पण आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टींचा विचार सातत्यानं करत होतो. खूप मोठा मोकळा वेळ मिळाला होता. ऑफिसचं कुठलंही काम त्या दिवसात नव्हतं, घरची कुठली जबाबदारी, यातून बाहेर पडायचंय, तब्येत चांगली करायची आहे, डॉक्टरांच्या सूचना पाळायच्या. पण आयुष्यात खूप मोकळा वेळ मिळाल्यानंतर आपण पत्रकार आहोत. लेखक जास्त विचार करत असतील, पण पत्रकार आहोत, संवेदनशील मनाचे आहोत. तर वेगवेगळ्या गोष्टीबद्दल विचार करत होतो. सॅक्रेड गेम मध्ये मी गणेश कायतोंडे नावाचं एक पात्र मला खूप आवडून गेलं होतं. अंडरवर्ल्डचं रिपोर्टिंग करत असल्यामुळे तो चित्रपट मला खूप आवडला. गणेश कायतोंडेच्या म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीने इतकी सुंदर भूमिका अप्रतिम रेखाटली होती की त्याच्या तोंडातले सगळे संवाद बरेचसे मला अजूनही आठवतात आणि ते जीवनाबद्दल भाष्य करतात. मुंबईतल्या सगळ्या कारण अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा लोक जातात किंवा खूप गरीब घरातले लोक सुद्धा त्यात जात असतात. खूप वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीमधनं पुढे जात ते त्या गुन्हेगारी विश्वास जातात, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. परत त्यांना काही बाहेर पडता येत नाही. आपण गेल्या 20 वर्षात तरी मी मुंबईत आल्यानंतर अंडरवर्ल्ड मध्ये आणि गुन्हेगारी विश्वामध्ये पाहिलं. त्यामुळे तो सिनेमा थोडासा अडल्ट आहे, भाषा जरा अश्लील आहे, पण आता आहे समाजातलं वास्तव आहे ते त्या चित्रपटात रेखाटलेलं आहे. त्यामुळे ते सगळे 16 एपिसोड्स मी पाहिले, काही घरी पाहिले होते आणि त्यानंतर उर्वरित मी तिथे पाहिले. चित्रपटामध्ये सामाजिक वास्तव खूप जबरदस्त ताकदीने उभं केलं जातं, जे तुमच्या जीवनाशी पत्रकार म्हणून खूप वैयक्तिक आणि पत्रकारितेतल्या आयुष्याशी खूप निगडीत असतं. त्यामुळे ते पाहून एक खूप मला माझा वेळ जायचा आणि वेळ जाता जाता खूप सारे विचार यायचे. खूप साऱ्या गोष्टी मी लिहूनही काढल्या होत्या, नोंदून ठेवल्या होत्या. पुढे कधी आपल्याला आठवणी, काही फोटो काढून ठेवले होते. ते फोटो मी कुणाला पाठवले नाही, कारण हॉस्पिटलमध्ये फोटो असल्यामुळे मी माझ्याजवळ ठेवले. वैयक्तिक 2-4 मित्रांना पाठवले असेल, दाखवले असेल, डिलीटही करून टाकले पाठवल्यानंतर. तर मला असं वाटतं की थोडं एक संवेदनशील मन हे आणखी जास्त संवेदनशील होतं. लोकांबद्दल कळण वाटायला लागते. सामाजिक जबाबदारीचं भान खूप वाढत जातं आणि दुसरं तुमची विलपॉवर वाढायला मदत होते. पण 28ला पॉझिटिव्ह आल्यानंतर थोडी विलपॉवर कमी झाली, भीती वाटायला लागली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रयत्न केले. मित्रांचा अगोदरच दबाव होता, पण मी काही तो जुमानला नाही. म्हटलं आय एम व्हेरी हॅपी हिअर. माझी ट्रीटमेंट सुरू आहे, सहकारी रुग्ण आहे, विशेष खिडकी आहे, बाकीची काही परिस्थिती आहे, टॉयलेट बाथरूम ती काय राहणारच आहे, त्याला काही पर्याय नाही, समाजाचा एक भाग आहे म्हणून तो मी खूप अगोदर स्वीकारून ठेवला आणि मी स्वतःच ती साफसफाई करत होतो, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. मला काही त्यात लाज लज्जा नव्हती. यात माझ्यावरती असलेले वडिलांचे संस्कार असेल तेही खूप महत्वाचे, कारण एका दिवशी तुम्ही कुठलीही परिस्थितीला सामोरं जाऊ शकत नाही रवींद्र. ही खूप महत्वाची गोष्ट सांगतोय की एका वेळेला एखादी कुठला कठीण प्रसंग तुमच्या अंगावर आला तर त्याला तुम्ही सामोरे जाऊ शकत नाही. ते सामोरं जाण्यासाठी म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काही महत्वाचे बदल अगोदरच काही घडले असतील, आले असतील, तर तुम्ही सामोरे जाऊ शकता. नाहीतर तुम्हाला तिथे प्रचंड सगळ्या गोष्टीचा त्रास होतो. त्यातून मानसिक तुमचं दडपण वाढतं, आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्याचा. या सगळ्या खूप गोष्टी होतात. त्यामुळे सुदैवानं मला माझ्या बाबतीत ते झालं नाही, कारण मी गांधी संडास सुद्धा वडिलांसोबत माझ्या गावी साफ केलेला होता. त्यामुळे मला इतरांची विष्ठा साफ करायला अजिबात त्रास होत नव्हता. वार्डबॉय ते करतच होता. अशा काही खूप गोष्टी आहेत ज्यातून खूप शिकण्यासारखं मला आहे. इतरांनी ते सुद्धा लोकांनी शिकावं की सामाजिक जबाबदारी, सामाजिक दायित्व आपलं खूप असतं. सार्वजनिक जीवनात जगत असताना, सार्वजनिक सिस्टीम मध्ये काम करत असताना, हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून असेल काम करत असताना, सगळ्याच ठिकाणी. आता असा सगळा अनुभव होता. त्याच्यानंतर आता बरंच काही सांगण्यासारखं आहे. 28 तारखेची पॉझिटिव्ह टेस्ट आल्यानंतर आता मित्रांचं मला ऐकावं लागणार होतं, घरातल्या लोकांचं ऐकावं लागणार होतं. त्यामुळे तिथून माझी रवानगी मी माझी दुसऱ्या ठिकाणी झाली. तो एक वेगळा अनुभव आहे, तोही सांगायला आवडेल. ह्या खूप महत्वाचे अनुभव आहेत आणि याचा आणखीन एक भाग आपण निश्चित करूयात आणि मला असं वाटतं की त्याची चर्चा करणं भाग आहे. पण ही अनेक आंदोलनांमधून जात असताना
कोरोना ही एक भीती आहे. तुम्ही लढू शकता कोरोनाशी आणि जगूही शकता. त्यामुळे मरणाच्या भीतीमध्ये अनेक लोक आहेत. त्यांनी जगण्याचा हा संघर्ष सुद्धा मनोज भोळचा पाहिला पाहिजे आणि एक गोष्ट राहून त्याच्यामधून अनेक फक्त लोकांना एक गोष्ट फक्त राहून गेली की हा माझी इच्छा नव्हती तर माझी इच्छा झाली आणि मग मी प्रयत्न केले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं का कुठे काय जायचं. पण महानगरपालिकेची एक गोरेगावला जिथे 53 सगळे पत्रकार मित्र आपले बांधव होते मीडियाकर्मी होते तिथे एक व्यवस्था माझी कोरोना पॉझिटिव्ह पण आता सिम्पटम्स नसलेला म्हणून ती महापालिकेकडनं करण्यात आली. मला खूप बरं वाटलं. एका वेगळ्या वातावरणात ताजमहल हॉटेलमध्ये सुद्धा तुम्ही मला राहणं 8 दिवस 7 दिवस हे तेवढंच कठीण आहे. पण एका वेगळ्या चांगल्या वातावरणात गेलो. सहकारी रुग्ण कुठेही नव्हते. पण त्या रात्री खूप थोडक्यात संपवतो ते राहून जाईल. कारण आता बोलायला गेलं की पत्रकार खूप बोलतो आणि पहिल्यांदाच बोलतोय इतक्या 1-1.25 महिन्यामध्ये स्वाभाविक आहे. सांगायची खूप इच्छा होते. थोडक्यात आठवूया. दुसऱ्या भागात आणखी काही नवीन अनुभव सांगता येईल. पण अँब्युलन्स मध्ये माझी चिठ्ठी तयार केली. डिस्चार्ज पेपर खाली जायचं होतं. सेंट जॉन भयान शांतता. एक पोलीस कर्मचारी होता. दाराला पण त्या गेटला सगळ्यात ते तुम्ही पाहिलं असेल अनेकदा त्याला लाथेनं बाजूला सरकवलं. खाली गेलो. अँब्युलन्सवाला नाही. शोध काढत काढत मी गेलो तिथे. तो पीपी किट चढवत होता. तो काही आराम करत नव्हता. तो पीपी किट चढवत होता. तयारी करत होता. त्यालाही निरोप गेला होता. एकच पोलीस कॉन्स्टेबल होता. कोणी खाली कोणीही नव्हतं. 2 मजले खाली उतरून मी खाली गेलो. नवी मुंबईचा एक अँब्युलन्सवाला गप्पा मारत गेलो. बसतो त्या अँब्युलन्समध्ये आणि पहिल्यांदा अँब्युलन्स फिरत फिरत सेंट जॉर्जच्या मागच्या भागातनं जीपीओ पोस्ट ऑफिस पासनं त्या पालिकेच्या चौकात टाइम्स ऑफ इंडिया मग इथून भायखळापासून अरुण गवळीच्या डॅडीच्या त्या सगळ्या घरापासून दगडी चाळीपासून गेली. पण या 2-2.5 महिन्यामध्ये मी पहिल्यांदा व्हीटी पाहिली. सीएसटी जिथं आपलं करिअर गेलं आयुष्य गेलं जिथे आपण कायम रोज येत होतो किंवा अंतरानं येत होतो ते पहिल्यांदा त्या इमारती पाहिल्या. सीएसटीची इमारत पाहिली छत्रपती शिवाजी टर्मिनल. महापालिका पाहिली. प्रेस क्लबकडे जाणारा रस्ता. आझाद मैदान आणि पूर्वीचं आयुष्य जे विसरून गेलो होतो ज्या इमारती हे सगळं काम करता करता तो खूप वेगळा अनुभव होता. वाईट वाटत होतं. डोळ्यात पाणी आलं आणि खूप बरं वाटलं की हे माझं सगळं विश्व पत्रकारितेतलं मी ते सगळे रिपोर्टिंग केलेलं आहे. माझ्या आयुष्यातनं हा भाग वजा कधीच करता येत नाही. तो पाहत टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीवरून जेजेचा पूल पाहिला. तिथून भायखळा आणि सगळं मुंबई दर्शन करत करत मी गोरेगावच्या त्या फॉन हॉस्पिटलमध्ये विचारत मी गेलो. तो एक वेगळा 7 दिवसांचा टप्पा आहे. 8 दिवसाचा जो टप्पा होता तो मी तुम्हाला सांगितलाच आहे. या काळात पत्नीनं खूप खंबीर साथ दिली. मुलगा खूप स्पोर्ट्समन असल्यामुळे हॉकी खेळत असल्यामुळे मुलांनी फोन करत होता विचारत होता. पण कधीही असे काही वेगळे प्रश्न खूप चिंता आहे त्याच्या मनावरती नाही. त्यांनी स्वतःला खूप कंट्रोल केलं. पत्नीने केलं आणि सर्व त्यांनी 14 दिवसामध्ये स्वतःची व्यवस्था जी मी पूर्वी कधी बाहेर जाऊन सगळं करून घरामध्ये वस्तू आणत होतो जीवनावश्यक त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यांनी मला कधीही त्याची उणीव भासू दिली. ही साथ सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्यांचे आभार मानायला पाहिजे या निमित्तानं. कारण या खुल्या प्लॅटफॉर्मवर बोलताना प्रत्येक कोरोना रुग्ण कोणी माझा साथीदार कोण त्यांच्या घरामधल्या लोकांची खूप मदत होते आणि आता हा दुसऱ्या टप्प्यात कधी बोलायची संधी मिळेल तेव्हा मिळेल. पण सोसायटीतल्या लोकांनी खूप स्वागत केलं. स्पीकर लावून केलं. त्याची गरज नव्हती. अपेक्षा माझी नव्हती. खूप पॉझिटिव्हली सोसायटीतल्या लोकांनी केलं आणि मी आल्यानंतर माझा क्वारंटाईनचा पिरियड संपल्यानंतर हातात फवारणी यंत्र घेतलं आणि 2ही मजले 84 फ्लॅट्स मध्ये मी स्वतः फवारणी केली आणि माझे 1-2 मित्र जवळ होते. एक फवारणी यंत्र विकत घेतलं आणि सगळे म्हणजे आमचे पूर्ण सोसायटी फवारणी झालीच होती. पण आता स्वतःहून दुसरा एक पॉझिटिव्ह डॉक्टर आढळला होता आमच्या सोसायटीत माझ्याच वर. त्याच्यामुळे आम्ही आता त्या फ्लोअरवरती फवारणी करायचं ठरवलं त्यांच्या दारावर आणि त्या सगळ्या वरांड्यामध्ये गॅलरीमध्ये. त्यामुळे ही जबाबदारी मी स्वतः अंगावर घेतली आणि माझ्या मागे फवारणी यंत्र घेऊन मी हे केलं. असं प्रत्येकाने करावं करू नये हा खूप वेगळा मुद्दा आहे. मला करावंसं वाटलं आणि मला ते शेअर करावंसं वाटलं आणि हे काम माझ्यासारखं अनेक लोक सोसायट्यामध्ये खूप वेगवेगळे लोक करतायत. त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचा मी फक्त निश्चितच एक याचा फायदा होईल आणि निश्चितच फायदा होईल आणि भीती कमी होण्यासाठी सुद्धा मदत होईल. तुला शुभेच्छा नवीन आयुष्याच्या आणि तुझा जो काही सामाजिक संदेश आहे सुद्धा आहे त्या उचंबळून येत आहेत आणि मला असं वाटतं की हळूहळू आपण बोलत राहू जेणेकरून याला सविस्तर वाट होईल आणि
एक एक तुझा अनुभव त्याच्यावर आपल्याला एक एक एपिसोड करता येऊ शकेल. त्यामुळे आपण ह्या सगळ्या अनुभवांची जंत्री जी आहे मनोजच्या ती ऐकूयात मॅक्स महाराष्ट्रावर. आणि करोनाला घाबरू नका हा एक मोठा संदेश मनोजचा, आणि सगळ्यात मोठा सामाजिक संदेश की आयुष्य नव्याने ओळखायला शिका आणि एकमेकांना मदत करा, तरच आपण सगळेजण वाचू शकू आणि सगळेजण एकमेकांना. धन्यवाद मनोज या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल, आणि पुन्हा भेटूयात.